अच्छा, म्हणजे तू अजूनही वहिनींबद्दल तसाच विचार करतोयस, त्या तुझ्या योग्यतेचे नाही. आनंद तसं नाही यार, मी नाही त्याचा विचार करत आहे. मग कसा आहे गुरु? अरे का अजूनही तुझा इगो तुझा आड येतोय? अरे तू तुला कसं सांगू मी आनंद, तू आनंद, अरे मला माहिती आहे राधिकाचं मन खूप मोठं आहे. मी काय तिची योग्यता सांगणार आहे? उलट माझीच काही लायकी नाहीये तिच्याकडे जाऊन तिला घरी परत बोलवायची. अरे गुरु, आता तूच बोललास ना, वहिनींचं मन मोठं आहे. मग त्या मोठ्या मनाने तुला माफ नाही करणार का? गुरु, अजिबात नेगेटिव्ह विचार करू नकोस. निगेटिव्ह विचार नाही करते आनंद, ती मला माफ करेल. आतापर्यंत मी तिला दिलेलं दुःख, त्या वेदना, त्या तर तिला सहन कराव्या लागल्याच आहेत ना. त्या तर विसरू नाही शकणार ना ती. आनंद, मी राधिकाच्या नजरेलाही नजर मिळवू शकत नाहीये. तिच्याकडे जाऊन बोलणं तर लांबचीच गोष्ट. गुरु, हे तुझं गिल्ट आहे. तुला रिअलाइज होत आहे हेच खूप आहे. कालपर्यंत तुला काहीच कळत नव्हतं, पण आज परिस्थिती वेगळी आहे. आम्हा सगळ्यांना, वहिनींना जो गुरु सापडत नव्हता तो आता आम्हाला सापडलाय. जाऊन बोल वहिनींशी, एकदा बोल त्यांच्याशी. तुझ्या मनात जे काही असेल, जे काही वाटत असेल, सगळं सांग त्यांना. काय बोलू आनंद, काय सांगू? काय सांगू तिला की मी कसा बेजबाबदार नवरा आहे हे सांगू, किंवा त्याहूनही जास्त बेजबाबदार बाप कसा आहे हे जाऊन सांगू? ना बायकोची पडली आहे ना पोराची, मी आपला वागतोय कसाही, आणि ती मात्र चांगलंच वागत राहील. मला बरं नसताना रात्र रात्र सेवा केली काही न बोलता. वाढदिवसाला तासन तास वाट पाहिली, माझ्यासाठी देवळात गेली. मला कंप्लीट मॅन ऑफ द इयरचं टायटल मिळावं म्हणून ती त्या ऑफिसरला भेटायला सुद्धा आली. सगळं माझ्यासाठी केलं, आणि इतकं सगळं करून घराबाहेर काढून सुद्धा स्वतःच्या पायावर, स्वतःच्या बळावर उभी राहिली. आणि मी काय केलं? तर या सगळ्या वागण्यामधून सुद्धा चुका काढत राहून तिचा सतत अपमान करत राहिलो, वाईटच वागलो, पण तरीही ती मात्र चांगलंच वागत राहिली माझ्याशी. हो, कारण त्यांना कळत होतं तू भरकटलायस, हे त्यांना दिसत होतं. तरी त्यांना कुठेतरी आशा होती की शनायाचं खरं रूप तुला कळेल आणि तू त्यांच्याकडे परत जाशील. आणि बघ, आज ती वेळ आली आहे. गुरु, झालं गेलं सगळं विसर, आणि आज आता या क्षणापासून तुझ्या आयुष्याला नवीन सुरुवात कर. हे बघ, तू म्हणतोस तेवढं सोपं नाहीये ते. मला वेळ हवाय. मी भेटेन तिला, मी बोलेन तिच्याशी, पण आता तिच्या समोर जायची हिंमत सुद्धा नाहीये माझ्यामध्ये. येस, मी समजू शकतो. तिने मला खात्री आहे वहिनी पण तुला समजून घेतील. चल आपण कॉफी. आज अथर्व जाम खुश होता. हो ना, शन्या घर सोडून गेली, आता ती परत येणार नाही, आणि आपल्याला पुन्हा आपल्या घरी जायला मिळणार आहे म्हटल्यावर ती खुश होता. राधिका, मला काय वाटतं, म्हणजे बघ, मला असं वाटतं की तू इतक्या सहज गुरुला माफ करू नयेस. तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? तू गुरुला इतक्या पटकन माफ केलंस ना, तर त्याला त्याची चूक वाटणारच नाही, आणि तो सोकावेल. सगळे पुरुष ना सारखेच असतात. तसं नाहीये रेवती. मग कसं आहे राधिका? हे बघ, ह्या पुरुषांना ना फक्त संधी हवी असते की पहिले पाढे 55. हे बघ, तू इतक्या सहज गुरुला माफ केलंस ना, तर त्याला बरंच आहे ना. त्याला असं वाटेल काही शिक्षाच मिळाली नाही, मग तो पुन्हा ती चूक करायला मोकळा. रेवती,
तुला काय म्हणायचं ते समजून राहिले मी. पण शन्या घरातनं बाहेर पडली म्हणून काय मी हुरळून नाही गेले. पण हे बघ रेवती, तेव्हाची राधिका वेगळी होती, आताची राधिका वेगळी. तेव्हाची राधिका गरीब होती, लाचार होती आणि मुख्य म्हणजे ह्यांच्यावरती अवलंबून होती. आता तर तसं नाहीये ना. आता मला माझं माझं अस्तित्व आहे, माझी ओळख आहे. तू काळजी करू नकोस. मी घरी जाईन ना ते मानानीच. व्हेरी गुड. मला हेच हवं होतं. तू तुझ्या कामाने मोठी हो. मग बघ, ते गुरुची हिंमत तरी होईल का तुला त्रास द्यायची. देवती, हिमती बिमतीचा प्रश्न नाहीये ग. नाही, आणि मला काही धाक नाही निर्माण करायचंय. मला यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा रिस्पेक्ट बघायचा. यांनी माझा आदर केला पाहिजे. आणि रेवती, एक ना एक दिवस त्यांच्या मनात माझ्याविषयी आदर असेल. शनाया, शनाया उठ. हे बघ चहा केलाय मी, उठ लवकर. एक गॅरी नाहीये मी, भक्ती आहे. हे बघ चहा केलाय तो घे. शनाया उठ. प्लीज झोपू दे. काय चाललंय यार तुझं? शनाया उठ, गॅरी नाहीये, भक्ती आहे मी. भक्ती, हे वाव, थँक्स, तू माझ्यासाठी बेट्टी केलास. हो, हा चहा घ्यायचा आणि सामान बांधून निघायचं इथे. तुला मी सकाळी जायला सांगितलेलं ना ग. हा, विसरलीस? यार तुझं तेच चाललंय का ग परत? काहीच वाटत नाही का ग माझ्या बाबतीत? थोडी पण सिंपती नाही वाटत का? सिंपथी आणि तुझ्यासाठी. काल किती मोठा घात झाला यार माझ्यासोबत. घात नाही, आघात म्हणतात त्याला, जो तू केलास गुरुनाथवर. शब्द जर आपल्याला वापरता येत नसतील ना तर ती बोलू सुद्धा नाही. तुझं एक अफेअर त्या गुरुनाथला कळलं आणि म्हणून त्याने तुला घराबाहेर काढलंय. यार अगं मी ते कधीच तोडलंय अफेअर, म्हणून त्याला एक्स म्हणतात ना. का तुम्हाला कोणालाच काहीच कळत नाहीये यार. त्यात काय झालं? तू काय आजही उठून पॅचअप करशील? ते काय ते तू म्हणतेस ते, आज गॅरी नाही तो कोई और सही. शी, मलाही फालतू बडबड अजिबातच करायची नाही. हे बघ, तू आत्ताच्या आत्ता उठ आणि पुण्याला जा. नाही नाही यार, नाही, मला नाही जायचंय घरी. बघ माझं जरा डोकं दुखतंय, मला बहुतेक ताप आलाय. बघ ना ते. शनाया, तुझी ही नाटकं आता बंद कर. हे बघ, मी आता बाहेर चालले. मी संध्याकाळी जेव्हा घरी येईन तेव्हा तू मला इथे दिसायला नकोय, कळलं? आणि मी खरंच खूप सिरियस आहे आता. प्लीज भक्ती, प्लीज यार. भक्ती, थोडं तर समजून घे ना. ऐक ना एकदा तर यार. भक्ती प्लीज, प्लीज भक्ती. मूर्ख भक्ती. यार काय करू यार. तयारी का करू? एवढा का चिडला यार हा? घरी तो ऑफिसला जाते आणि तिकडेच जाऊन पटवते. बघितल्यावर तरी सगळा राग उतरेल याचा.